नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकन टीव्ही चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आम्ही चाललो आहोत भिवंडीला। आणि भिवंडीला का ते तुम्हाला माझ्या थंबनेल वरून समजलंच असेल। तर नुकतंच महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर महाराजांचं बांधलेलं आहे भिवंडीला, आणि ते बघायला आम्ही आणि आमच्या सोबत तुम्ही सुद्धा चालले आहेत। तर चला तर प्रवास चालू करूया। या मंदिरामध्ये जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर तुम्हाला ठाणे किंवा कल्याण स्टेशनवरती यावं लागेल। तिथून तुम्हाला वाडा किंवा अंबाडी नाक्याला जाणारी बस पकडावी लागेल। बसमधून धोंडे वडवली बस स्टॉपवरती तुम्हाला उतरावं लागेल। तिथून शेअर ऑटो असते, तिथून तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचवण्यात येईल। पण ओला, उबर आणि प्रायव्हेट कार या मंदिरामध्ये जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। भिवंडीमधला मराडीपाडा इथे हे मंदिर बनवण्यात आलं आहे। समोरच मंदिराचा कळस आहे आणि हे 42 फूट उंचीचं प्रवेशद्वार सुद्धा दिसत आहे। तटबंदी आणि बुरुज सुद्धा बनवलेला आहे। या मंदिराचं क्षेत्रफळ 2500 चौरस फूट आहे आणि हे मंदिर 4 एकर जमिनीवर विस्तारलेलं आहे। तर आपण आलो आहोत भिवंडी येथे आणि हे माझ्या मागे बघताय तर ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। आणि भारतातलं पहिलं मंदिर हे आंध्र प्रदेशात होतं, तर भारतातलं दुसरं मंदिर हे भिवंडी येथे उभारण्यात आलंय आणि हे सुद्धा तेवढंच मोठं आहे। त्याच्यामुळे आपण मंदिराची सफर करूया। छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे हिंदू संस्कृती आणि हिंदू मंदिरं वाचली। आदिलशाह आणि निजामशाह यांची आक्रमणे होत असताना छत्रपती शिवाजी महाराज तिथे लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती। मार्च 2025 रोजी या मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची 42 फूट एवढी आहे। तटबंदीच्या आतमध्ये 36 विभाग आहेत। त्यावर भव्य शिल्प उभारण्यात आली आहे। या शिल्पांच्या माध्यमातून इतिहास दर्शवण्यात आलेला आहे। हे मंदिर ऐतिहासिक आणि शिवकालीन वाटावं याची संपूर्ण खातिरदारी घेण्यात आली आहे। महाराज आणि त्यांचं सैन्य युद्धामध्ये जी हत्यारं वापरायचे त्यांचं सुरेख प्रदर्शन इथे करण्यात आलेलं आहे आणि खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते। ते मराठा साम्राज्याचे राजाही होते। महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते। महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला। त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले। एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले।
1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले। भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा गावात शिवभक्त राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून 4 एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व शिवजन्मती शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारण्यात आला आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम व त्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर यावा, शक्तिपीठ रूपाने ठाणे जिल्ह्याची ओळख जगास व्हावी आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे देशातील सर्व प्रांतातील विविध मंदिरांच्या शैलींचा प्रभाव असलेले भव्य दिव्य स्वरूपातील छत्रपती शिवराय मंदिर उभारण्यात आले आहे। मंदिराच्या स्लॅबवरती सुद्धा सुरेख नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। मंदिरामध्ये एका बाजूला जिजामाता, मधोमध छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला तुळजाभवानी माता यांच्या मूर्त्या स्थापित करण्यात आलेल्या आहे। छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी, छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी, वर्ग मराठ्यानो एकत्र होऊनी संकल्प ठाम करू आपुयामनी, दुष्टांचे निर्दालन एकता सभा, तर मंडळी हे आहे भिवंडीमधील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर आणि भारतातलं पहिलं मंदिर हे आंध्र प्रदेशामध्ये आणि हे भारतातलं दुसरं मंदिर आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे। त्याच्यामुळे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि इथे फिरताना पण एवढा अभिमान आणि म्हणजे महाराजांची हत्यारं, महाराज काय काय घालायचे युद्धात जाताना, परत त्यांनी इतिहासात त्यांचा पूर्ण इतिहास दाखवलाय, फ्रेम्स केल्यात इतिहासाच्या, तर ते बघताना खूपच छान वाटतंय। आणि बघूया अजून चालूच आहे सफर, तर चला।
मस्त वाटलं, खूपच छान. आणि एक अभिमान वाटतो ना, तसा अभिमान हा इथे फिरताना वाटतोच महाराजांचा. आणि त्यांनी जे काही आपल्यासाठी आपल्या देशासाठी केलंय ते खूपच खूपच मोठं आहे. आणि ते तर कसं वाटलं मंदिर, मजा आली ना. आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात फायनली महाराजांचं मंदिर आलेलं आहे. त्यामुळे नक्की जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर वेळात वेळ काढून इथे या. फिरायला पण खूप छान आहे, लहान मुलं सुद्धा खूप आली आहेत इथे आणि येत जात आहे पब्लिक. तर आम्ही आता महाराजांच्या मंदिरातून बाहेर आलेलो आहोत आणि खूप सुंदर, खूप छान असं मंदिर आहे. मंदिरातून बाहेरच यावंसं वाटत नव्हतं, पण खूप मस्त वाटलं. आणि नक्की विजिट करा तुम्ही, तुम्हाला पण बरं वाटेल. आणि महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवलेला आहे, त्यामुळे म्हणजे तुम्हाला पूर्ण इतिहास डोळ्यासमोर येईल अशा प्रकारे त्यांनी पूर्ण चित्रदर्शन केलेलं आहे तिथे. तर खूप मस्त वाटलं. तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला मंदिर दाखवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे त्याच्यातच. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.